आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या तपोवनात साधुग्राम उभारले जाणार आहे. त्याकरिता काही वृक्षांची कत्तल करण्याचा प्रस्ताव नाशिक महानगरपालिकेने ठेवलाय. त्यास नाशिककरांसह पर्यावरण प्रेमींकडून विरोध केला जातोय. त्यात आता करुणा धनंजय मुंडे यांनीही नाशिकच्या तपोवनास आज भेट देत वृक्षतोडीला विरोध दर्शविलाय. एक झाड कापलं तर आमचा एक पदाधिकारी आत्महत्या करेल. वृक्षतोडीचे पाप करू नका. हा धर्माचा नाही तर निसर्गाचा विषय आहे. देवाभाऊ तुमचे सगळे सोयरे म्हणजे अडाणी, अंबानी किंवा गुजरात यांना ही जागा द्यायची आहे का? धर्माच्या नावाखाली व्यापार करू नका, अशी प्रतिक्रिया करुणा धनंजय मुंडे यांनी दिली आहे. आंदोलन जे आहे ते हिंदूंच्या कार्यक्रमाच्या वेळेस आंदोलन करतात आणि इतर धर्मांच्या कार्यक्रमामुळे हे आंदोलन कुठे काय आंदोलक कुठे जातात हा इतर जे कार्यक्रमाच्या वेळेस थोडक्यात त्यांनी या सगळ्या आंदोलनावरती आरोप केलेले आहेत. मला कळलं नाही काय. ज्यावेळेस हिंदूंचे सर्वोत्सव असतात त्यावेळेस आंदोलन केले जातात, बाकी धर्मांचे असते त्यावेळेस हे आंदोलन केले जात नाही अशा पद्धतीने असं त्यांचं म्हणणं आहे. नाही असं काहीच नाहीये. ऐका, हे सगळे राजकारणी लोक राजकारण करताय कोणतीही गोष्टीवरती, है ना. पण आमचं हे म्हणणं आहे, हे हिंदूची गोष्ट किंवा कोणत्याही धर्मची गोष्ट नाहीये, ही निसर्गाची गोष्ट आहे. ज्याचा आज हे भाऊ विरोध करताय, आम्ही विरोध करतो, महाराष्ट्राची जनता विरोध करतो. याच्यामध्ये हिंदू मुस्लिम कुठे आहे जे त्यांना ट्विट करावं लागलं? कुठे आहे? हिंदूची गोष्टीच नाहीये ना याच्यामध्ये. आम्ही निसर्ग सोबत आहोत. जे निसर्गाने आम्हाला घडलेलं आहे ते निसर्ग सोबत आम्ही आहोत कुठेतरी. तो आणि हे जे पेड असतात ते लिव्हिंग थिंग आहे, ते नॉन लिव्हिंग थिंग नाही आहे. ते जिवंत असतो. आणि तुम्ही एक 50 वर्षाचे वृक्ष जरी तुम्ही कापण्याचा प्रयत्न करताय तर तुम्ही एक खून करण्याचा प्रयत्न करतोय, मर्डर करण्याचा प्रयत्न करतो. एक वृक्ष 50 वर्ष 100 वर्ष वृक्ष बघा तुम्ही, 100 वर्ष पूर्वीचे जे वृक्ष आहे, तुम्ही ते वृक्ष कापण्याचा जरी दुष्कर्म पाप तुम्ही जरी करताय, तो मी एकच बोलते, तुम्ही एक खून करण्याचा पाप करताय आणि आम्ही पण बली देऊ याच्यासाठी. केलात आणि स्थानिक लोकांची चर्चा केलेली आहे. काय प्रतिक्रिया या सगळ्या मुद्द्यावर? जसे की आज बघितलेलं आहे की इतके 33 एकर मध्ये जे 16,000 वृक्ष आहे ते कापण्याचा जे दुष्कर्म आहे, जे पाप आहे, ते हे शासन प्रशासन करत आहे. त्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय. त्याच्यासाठी निषेधार्थ मी आलेली आहे. आणि संत तुकाराम म्हणायचे की वृक्षवल्ली आमचे सगळे सोयरे, आणि बीजेपीचे सगळे सोयरे, देवाभाऊचे सगळे सोयरे कोणी आहे? अडाणी आणि अंबानी. आणि त्यांना हे 33 एकर जे जमीन आहे ते वृक्ष कापून त्यांना अडाणी किंवा अंबानी किंवा गुजरातच्या कोणी गुजरातीला द्यायचं आहे. त्याच्यासाठी आज हे दुष्कर्म, हे पाप करत आहे, ज्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय. आणि जसे मी एकच वॉर्निंग देते की धर्माखाली, साधू संतांच्या नावाखाली तुम्ही हे व्यापार व्यवसाय, जमिनीचा व्यापार व्यवसाय करू नका. 12 वर्षामध्ये एकदा कुंभमेळा येतोय आणि साधू संतांच्या साठी तुम्ही जे सिमेंट कॉन्क्रीटच्या जे हॉल बांधण्याचा प्रयत्न करतोय त्याची गरज काहीच नाहीये. क्योंकि साधू संत जे असते त्यांचा नेचर आहे वन मध्ये राहण्याचा. तो तुम्ही टेंटची व्यवस्था करा. हे वन मध्ये, ज्या वन मध्ये श्रीरामजीने तपस्या केली, खूप मोठे संतांनी तपस्या केली, ज्याच्यामुळे हे वनचं नाम तपोवन आहे. तो ते तपस्या जरी तुम्ही भंग केली तो महाराष्ट्राची जनता तुमची सत्ता गिरायशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला खूप मोठा भोग भोगावं लागले याच्यासाठी. आणि महंत शंकराचार्यजीने पण असं सांगितलेलं आहे की हे वन जे आहे कापण्याची वृक्ष कापण्याची काहीही गरज नाहीये. तरी पण तुम्ही इतके मोठे संतांच्या ऐकत नाही, तो हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि जरी मी एक स्वराज्य शक्ती सेनाच्या वतीने मी एकच आवाहन करते, जरी तुम्ही एक वृक्ष कापला, हे वनच्या तपोवनचा जरी तुम्ही एक वृक्ष कापला, तो आमच्या स्वराज्य शक्ती सेनाचा एक पदाधिकारी इथे येऊन आत्मदहन करणारे, ज्याचा जिम्मेदार देवाभाऊ तुम्ही होणार आहे. आणि तुम्ही हिंदू धर्मची गोष्टी करताय. शंकराचार्यजीचा ऐका, शंकराचार्यजीचा नाही ऐकायचं तुम्हाला. तो संत तुकारामजीचं मन जे आहे, वृक्षवल्ली आमचे सगळे सोयरे, ते तुम्ही विचार करा. आणि जे नाशिकची जनता आहे त्यांना न्याय द्या. आणि हे जे वृक्ष आहे, हे जे निसर्ग आहे, निसर्गाने आपल्याला घडलेलो आहे. आपला जे शरीर आहे ते 5 तत्व मधून घडलेलं आहे. आणि या निसर्गाला तुम्ही दुःख देतोय.
अरे जनता बाकी राहिली नाही होती का, जे तुम्ही निसर्गाला दुःख देण्यासाठी निघालेलो आहे आता. इस मराठी न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी नाशिक.